छान काढ बसा. 3 वेळेला सामूहिक ओंकार करू. त्यानंतर आजच्या कथा वाचायला सुरुवात. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरमहन्ति सतां प्रत्युह संभवम् तदा लम्बे दयालम्बं लंबोदरपदाम्बुजम्. शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रिया. नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांसा जनी जन्मनामार्थसा जयाने सदा वासनामार्तकेन. जयांचा मुखे सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ते शुकासारिके पूर्ण वैराग्य जासे. वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वरासे. कवी बालविका सारिखा मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आगविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांची. कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माथा मुकुटी झाली. कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझवीन शंभो मज कोण तारी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलम्. आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। रघुपति राघव रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। बोलो रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। 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 अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। या श्रीराम कथेमध्ये अवगाहित होण्याकरता जे सर्व भाविक श्रोते सज्जन
तत्वचिंतक, साधक, कला उपासक, नामधारक, कीर्तनकार, प्रवचनकार, माझे दोन्ही साथीदार, अशा सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदना करतो आणि आजच्या कथाभागाकडे वळतो. त्यापूर्वी एक श्लोकी रामायणाचा पाठ करू. अर्धे दिवस सांगतो, पाठीमागून म्हणा. आदौ राम तपोवनादि गमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणम् सुग्रीव संभाषणम् वाली निर्दलनं समुद्रतरणम् लंकापुरी दाहनम् पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्. राजा प्रभु रामचंद्र भगवान की जय. महाराज भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज 6 डिसेंबर आहे. हिंदू शौर्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. ज्या 6 डिसेंबर 1992 या दिवशी ज्या कार्यसेवकांमुळे तो बाबरी ढाचा पडला आणि त्याच्यानंतर याच वर्षाच्या 22 जानेवारीला आपण त्याच जागेवरती भगवान श्री रामभगवानचं भव्य असं मंदिर, त्याचा उद्घाटन सोहळा आपण सगळ्यांनी अनुभवला. काही हजार वर्ष जो लढा चालला होता, मग तो यवनांच्या विरुद्ध असेल, मग तिथल्या छोट्या छोट्या राजांच्या विरुद्ध असेल, किंवा अगदी कायदेशीर लढाई. असं म्हणतात की जवळजवळ 4500 वर्ष काही ना काहीतरी तिथे चालू आहे. म्हणजे रोज तिथे काही घडलं नाही असा दिवस नाही. आपल्याला 1992 नंतर त्या सगळ्याला, किंवा त्याच्या आधी 2 वर्ष त्या सगळ्याला गती मिळाली आणि ते सगळं वातावरण तयार झालं. पण अत्यंत अभिमानाचा दिवस म्हणून आपण हा 6 डिसेंबर साजरा करतो. धर्म ज्यांच्यामुळे टिकलाय अशा अनेक धार्मिकांनी त्या राम मंदिराकरता आपल्या प्राणांचं बलिदान केलेलं आहे. हे मी एवढ्याकरता सांगतोय की हे आज आपण घरी गेल्यानंतर आपल्या नातवंडांना सांगितलं पाहिजे, जर सांगितलं नसेल तर. याचं कारण असं आहे की कोणतीही गोष्ट सहज मिळाली ना तर त्याची किंमत नसते. ती गोष्ट आज आपण पाहतोय त्याच्याकरता काय किंमत मोजावी लागली आपल्या आधीच्या पिढ्यांना, तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच. हे जर त्यांना कळलं तर किमान त्याची जाणीव राहील पुढच्या 2, 4, 5 पिढ्यांपर्यंत. म्हणून या कथा ऐकायच्या, म्हणून कीर्तन प्रवचन तेवढ्या करता ऐकायची. काल आपण पाहिलं, जे काल नव्हते त्यांच्याकरता सिरियलच्या आधी कसं असतं रिकॅप. तुम्ही सगळे सिरियल पाहता ना? का पाहतो माहिती का आपण सिरियल म्हणजे काय गोष्ट आहे ना, कथा आहे. आपल्याला कथा या पहिल्यापासून आवडतात बघा. त्याच्यात पण काहीतरी कथा आहे ना.
कोणाच तरी भांडण आहे, कोणाच तरी रुसवा फुगवा आहे, पण त्यानं काय होतं माहितीये का, त्यानं घरातली भांडणं आणखीन वाढतात. एक बाई मला म्हणाल्या, बुवा त्याच्यामुळे तर आम्हाला टेक्निक कळतात म्हणाल्या नवीन नवीन भांडणाच्या. काय तयार असतं बरं का मातृवर्ग, त्यातनं सुद्धा चांगलं घेतात. तेव्हा अशी ही राघवाची कथा. कशी आहे म्हणाले, राघवाची कथा ऐकायची म्हणजे त्यातलं काय ऐकायचं नेमकं. आज खरं तर कथा भाग सुरू व्हायला उशीर झाला बरं का, कारण इथल्या नारदांचं जे पुढचं जे आहे ना दरवाजा, त्याच्या किल्ल्या नव्हत्या आणि तिथे हे सगळं असल्यामुळे त्या थोडासा विलंब झाला. आणि विलंब झाल्यावर मी बसता बसता हे म्हणाले की आज जरा लवकर आवरणार का बुवा, आधीच उशीर झालाय, काहीतरी कट करा. इथे बसल्यावर खरं बोलावं बरं का. हा, आणि कट करा म्हणजे काहीतरी पुढे जाईल. मी म्हटलं काही काळजी करू नका, आपल्याला 24 तारखेपर्यंत ऐकायचं आहे. त्यामुळे काय कथा आपल्याला माहिती आहे ना, त्यात मध्ये मध्ये काय झालं ना, कसे वागले राम, काय राम कथा ऐकायची म्हणजे काय ऐकायचं नेमकं आहे त्यांचं. राघवाची कथा. समर्थ म्हणाले कशी आहे ती कथा. राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा पतित पावन, गाती भक्त जन आपले, गाती भक्त जन आपले, राघवाची कथा. किती कठीण होता, सगळं माहिती होतं बरं का, पण ऋषींचा शाप झाला आणि अधःपतन झालं. वाल्मिकी बद्दल बोलतोय. 7 रांजण भरले. कुणाला आलं होतं 7 रांजण, तर फक्त ब्रह्महत्या, बाकी वेगळेच. ब्रह्महत्येच्या पातळ्यानं 7 रांजण भरले. एवढं होऊन सुद्धा कशामुळे उद्धरलो, त्या राम नामामुळे उद्धरले. म्हणून रामदास स्वामी म्हणतात कशी आहे ती कथा. पतित पावन, राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा. गाती भक्त जन आपले, राघवाचा गुणा न दिसे तुलना, राघवाचा गुणा. काय सुरुवात आहे रामकथेची. कोणस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्य वीर्यवान. सगळ्यात पहिलं गुणवान कोण आहे.
पतित पावन राघवाची कथा, राघवाच्या गुणा नदिसे पुरना, राघवाच्या गुणा नदिसे पुरना, कैलासीचा कैलासीचा राघवाची कथा, पतित पावन राघवाची कथा. देवांचे मंडळ भक्तांचे भूषण, देवांचे मंडळ भक्तांचे भूषण, धर्म संरक्षण राम एक, धर्म संरक्षण राम एक, रामदास धन्य ज्ञानचे रामदास, धन्य ज्ञानचे कथा निरूपणे जन्म केला, कथा निरूपणे जन्म केला. राघवाची कथा, पतित पावन राघवाची कथा, पतित पावन राघवाची कथा, राघवाची कथा, राघवाची राघवाची कथा पतित पावन गाती भक्तजन आवडी. अशा या कथेचं 24,000 श्लोकांमध्ये वाल्मिकींनी त्याची रचना केली. काल आपण तो कथाभाग सगळा सविस्तर पाहिला आणि आता कोणाला शिकवावं या विचारामध्ये ते असताना त्यांच्याच आश्रमामध्ये असलेले लव आणि कुश हे चरणस्पर्शाकरता जेव्हा आले तेव्हा वाल्मिकी म्हणाले यांना शिकवायला पाहिजे. त्यांना कथा शिकवली, त्यांची परीक्षा घेतली. काल मी तो सगळा प्रसंग आपल्याला सांगितला आणि सांगितलं बरं का की आता ही कथा तुम्हाला ज्या नगरीची आहे, अयोध्या नगरीची ही कथा आहे, तेव्हा त्या अयोध्या नगरीमध्ये जाऊन हे सगळं म्हणायचं आहे. पण म्हणाले काय करा तर कोणाकडूनही काहीही घ्यायचं नाही, कुठेही भिक्षा मागायची नाही, कुठलंही द्रव्य दिलं तर घ्यायचं नाही. लवकुश लहान होते. कुश म्हणाला पण आम्हाला जर भूक लागली तर लहान मुलं गंमत सांगू का, म्हणजे कीर्तनाला जरी आले ना तरी छान आडवी होऊन झोपतात बरं का. याचं कारण ती प्रामाणिक असतात. ते म्हणतात बरं चाललंय आपलं, त्यांचं चाललंय, मला झोप आली. मी लहान मुलांबद्दल बोललो बरं का. मोठ्या माणसांचं काय, मोठ्या माणसांचं तुम्हाला माहिती आहे. पण काळजी घ्या बरं का, कीर्तनात किंवा प्रवचनात झोप लागली ना तर ते चांगलं नसतं बरं का. मी भागवतात नेहमी सांगतो, भगवंत येण्याच्या आधी भगवंतांची माया काम करते. जरा अलर्ट राहायचं.
म्हणाला आम्हाला भूक लागली तर काय करायचं? वाल्मिकींनी त्याला काही मुळ्या दिल्या, झाडाच्या मुळ्या दिल्या. म्हणाला या खायच्या, स्नान संध्या करून झाली की या मुळ्या खा, याने तुम्हाला भूक लागणार नाही, काही काळजी करू नका. कोणाकडे काही घ्यायचं नाही, कोणाकडे काही मागायचं नाही. एका चौकात उभं राहायचं, कथा करायची, काही सर्ग म्हणायचे, पुन्हा पुढच्या चौकात जायचं. असं करत 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 म्हणाले कथा सांगायची. सगळी कथा एकत्र सांगायची नाही. 2 तारीख ते 24 तारीख एवढा कालावधी दिलेला आहे. सगळी एकदम नाही म्हणाले. आणि झालं त्याप्रमाणे एकेका चौकात कथा करतायत. एका चौकात उभे राहिले, एक सर्ग पूर्ण म्हणला त्यांनी. वाल्मिकींनी काय केलं माहितीये का? वर्णन आहे बरं का. त्यांना 2 जुळे तंबोरे दिले, एक तारी. आता जुळे म्हणजे काय हे या लोकांना माहिती असेल, कारण हे संगीतातले, जे संगीतातले ना त्यांना माहिती असेल. जुळे म्हणजे काय तर ते ट्यून केलेले असतात आणि त्यातली एकाची एक तार छेडली की आपोआप दुसऱ्याची तार वाजते, कंपन लावायला सुरुवात होते. का तर ते व्हायब्रेशन्स मॅच करतात, तो स्वर जो आहे ना तो मॅच करतात. अशा 2 एकतारी त्यांना दिल्या आणि 2 प्रकारांनी ही कथा शिकवलेली आहे. 2 प्रकार, संगीताचे 2 प्रकार सांगितले, एक देशी संगीत आणि एक मार्गी संगीत. देशी संगीत म्हणजे ज्याला आपण हे पारंपरिक म्हणतो ना, आपल्याकडे जे आलेलं आहे सगळं. आणि मार्गी म्हणजे काय तर त्या गावामधलं जे लोकल संगीत असतं ना, म्हणजे देशी म्हणजे शास्त्रीय थोडक्यात, आणि मार्गी म्हणजे या गावात या पद्धतीनं चालतं, त्या गावात त्या पद्धतीनं चालतं, कर्नाटकात वेगळ्या पद्धतीने याचे उच्चार होतात. तसे आपल्या आसपासच्या गावांमध्ये त्या श्लोकांचे किंवा त्या छंदाचे उच्चार कसे होतात अशा 2 पद्धतीने ही शिकवलेली आहे. आणि सांगितलं हे म्हणायचं 50-60 जण जमा झाले, त्यांनी एक सर्ग म्हटला, थांबवला आणि पुढच्या चौकात जाऊन उभे राहिले. मागच्या चौकात जे जमा झाले होते ना ते म्हणाले हे किती छान आहे, हे ऐकायला गेले पाहिजे बरं का यांच्या मागे आपण. म्हणून ते 50 त्यांच्या मागे मागे चालले, पुढच्या चौकात उभे राहिले, अजून 50 जण आणि हे 50 असे 100 जण ऐकतात. एक गृहस्थ तिथे आले होते भाजी घ्यायला. तिथे एक गाडी होती, टोमॅटोवाला होता. तो ऐकत होता, काय छान चाललंय, काय छान चाललंय, काय छान चाललंय. त्याने विचारलं टोमॅटो कसे दिले? तो म्हणला टोमॅटो तसंच फुकट घेऊन जा, मला ते गाणं ऐकायला जायचं म्हणा, ते जे म्हणतात ना. मी हे एवढ्या करता सांगतोय, आपण जी सिरियल बघतोय ना समजा, तर त्या सिरियल मध्ये एखादा लहान मुलगा आहे किंवा लहान मुलगी आहे, तर तिचं आणि आपलं काही नातं नसेल ना तर त्यांनी आपल्याला काही फरक नाही पडत बघा. पण आता कल्पना करा, त्या सिरियल मध्ये काम करणारा हा तुमचा नातू आहे किंवा तुमची नात आहे, लगेच त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो, लगेच बदलतो बघा. आपण 4 लोकांना आवर्जून सांगतो फोन करून, बघ बरं का आज दिसणार आहे माझा नातू. याचं कारण काय आहे? आपण त्या कथेशी भावनिक दृष्ट्या जोडले जातो आणि जे ती कथा ऐकतायत ते मुळात सगळं अयोध्येचं वर्णन आहे सुरुवातीला. ते असं म्हणतात हे जे सांगतायत ना ती आमची कथा आहे, हे आमच्या पूर्वजांच्या बाबतीत आमच्या नुकत्याच काही पिढ्यांच्या मध्ये घडलेलं आहे, ते आमच्याबद्दल काहीतरी सांगतायत आणि आमच्याबद्दल सांगतायत, आपल्याबद्दल सांगतायत. यामुळे अयोध्यावासी जे आहे ते त्या कथेशी भावनिक दृष्ट्या आता जोडले गेले आहेत. आणि असं करता करता 500,000 लोक जमा झाले. यांनी थोड्याशा झाडाच्या उंच चबुतऱ्यावरती उभं राहावं, 1-2 सर्ग म्हणावे आणि पुढे निघून जावं. आणि जाता जाता हे सगळं अयोध्येचा जो मुख्य रस्ता आहे, राजवाडा जो आहे, तिथनं गेले हे सगळे. आणि 1-2 सर्ग प्रभू रामचंद्रांच्या कानावरती पडले. रामचंद्रांना लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा एक काम करतोस का? मी ते जे आता म्हणत होते ना ते ऐकलंय बरं का. तर धर्म असं सांगतो
हे प्रभू रामचंद्र लक्ष्मणांना म्हणाले बरं का. धर्म असं सांगतो की कोणाचं काही फुकट ऐकू नये बरं का. तर एक काम कर, 2 सुकुमार दिसत आहेत, त्यांना 2 सुवर्ण मुद्रांनी भरलेली ताकद आहे. चांदीचं एवढं थाळी आहे, त्याच्यात सुवर्ण मुद्रा भरल्या आहेत लक्ष्मणांनी. सेवक घेतले बरोबर, तोपर्यंत हे 2 चोर पुढे गेले होते. लक्ष्मणजी गेले समोर, म्हणाले या नगरीचा जो सम्राट आहे त्या सम्राटानं तुम्हाला हे दिलंय. लव म्हणाला आमच्या गुरुदेवांनी असं सांगितलंय की काहीही घ्यायचं नाही कोणाकडून, तेव्हा हे परत घेऊन जा. लक्ष्मणजी म्हणतायत एवढासा छोटा मुलगा आहे आणि काय सांगतो परत घेऊन जा. पण काय घेणार नव्हतेच, परत आले रामरायांकडे. सांगितलं तो स्वीकारत नाहीये, काय करावं. तेव्हा रामराय म्हणतात की त्यांचं जर ओळख असेल ना तर त्यांनी नाही घेतली तरी चालेल बरं का. मग एक काम कर, त्यांना आपल्या वाड्यामध्ये बोलव. लक्ष्मणजी पुन्हा गेले, म्हणाले तुम्ही राजवाड्याकडे येऊन कथा कराल का. कुश म्हणाला आमच्या गुरुदेवांनी आम्हाला सांगितलंय कुणाच्याही घरात जायचं नाही. लक्ष्मणजी म्हणतात अयोध्येचा जो सम्राट आहे ना, खरं सांगायचं तर तो अखिल विश्वाचा सम्राट आहे. त्याने तुम्हाला बोलवलंय, त्याची आज्ञा आहे. 5-6 वर्षाचे आहेत बरं का लव कुश. ते म्हणाले आमच्याकरता आमचे गुरुदेव सम्राट आहेत म्हणाले, त्यांच्या आज्ञेच्या बाहेर आम्ही नाही, त्यामुळे इतर कोणाचं आम्ही ऐकणार नाही. झालं. मग कुठपर्यंत तुम्हाला यायला परवानगी आहे. प्रभू रामचंद्रांनी विचारायला सांगितलं. 3-4 फेऱ्या झाल्यात बरं का लक्ष्मणांचा असा उल्लेख आहे. म्हणाले तुळशी वृंदावनापर्यंत आम्ही येऊ शकतो. मग तो म्हणाला तिथपर्यंत तुम्ही या आणि तुम्ही हे जे गायन करताय याचा पाठ या नगरीचे जे सम्राट आहेत त्यांना ऐकायचं आहे, तर त्यांच्या समोर तो सादर करा. आणि म्हणून कुशलव हे त्या तुळशी वृंदावनापर्यंत आलेले आहेत. प्रभू रामचंद्रांकरता आसनाची व्यवस्था केलेली आहे. आणि काल आपण बघितलं की स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाते. एक सर्व ते म्हणतायत. तो कसा म्हणायचा हे सुद्धा वाल्मिकींनी सांगितलंय. म्हणजे तो म्हणत असताना कसा अभिनय करायचा, अतिशयोक्ती वाटली नाही पाहिजे बरं का. आणि तुम्ही जे सादर करताय ना ते करत असताना काय लक्षात ठेवायचं की आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत हे कायम लक्षात ठेवायचं बरं का. याचं कारण असं आहे की आपल्या वर्तनावरून कळतं आपली गुरुवरती किती निष्ठा आहे. म्हणून आपण जसे वागतो ना, आपल्या ज्या कृती आहे त्यातून दुसऱ्या कुणाची तरी परीक्षा केली जाते. आणि म्हणून म्हणाले योग्य तो सन्मान प्रत्येकाचा ठेवला गेला पाहिजे. आणि या संपूर्ण रामकथेमध्ये 9 रसांचं वर्णन आहे असं सांगतात. शृंगार, करुण, हास्य, रौद्र, विभत्स, वीर, अद्भुत. आणि या सगळ्यावरती कळस जो माऊलींनी सांगितलाय तो शांत रस. पण मग रामकथा काय आहे, तर रामकथा ही करुण रस प्रधान आहे, कारुण्य भरलेलं आहे. याच्यामध्ये सुंदरकांड जर सोडलं ना तर आपल्याला प्रत्येक कांडामध्ये वाटतं अरे 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 जरा असं व्हायला नको होतं, काय असं व्हायला नको होतं. आपली करुणा कुठे ना कुठेतरी उफाळून येतेच, कारण हे करुण रस प्रधान आहे या
रामकथेतला. सगळ्या रसांचं योग्य तो वेळ साधा आणि ती कथा तुम्ही गा असं वाल्मिकींनी सांगितलं. आणि आता हे दोघे उभे राहिले प्रभू रामचंद्रांच्या समोर. त्या एकतारी वाजून बघितल्या, छान ट्यून आहेत ना. याने एक स्वर छेडला की बरोबर त्याची एकतार जी होती ना ती कंपन पावायला सुरुवात करायची. आणि कुठून सुरुवात केली यांनी की मुळात ही अयोध्या नगरी कोणी बसवली, कशी बसवली, इथपासून सुरुवात केली या कथेला. कुठे म्हणाली ही नगरी, कुणी बसवली, तर असं सांगतात अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. सरयू तीरा बरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. सरयू तीरा बरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. या नगरीच्या वास्तु सुंदर भारती मार्ग समांतर. भारती मार्ग समांतर. भगवानी गजपतुल मानवी दुनिया जावे. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या हे सहावं मनवंतर आहे. त्या सहाव्या मनवंतराचा म्हणून वैवस्वत म्हणून असं त्याचं नाव आहे. त्यानं या नगरीची रचना केली. कशी केली या नगरीची रचना, तर अनेक भव्य वास्तू या नगरीमध्ये आहेत. पण या नगरीचं वैशिष्ट्य काय आहे, अयोध्येचं टाउन प्लॅनिंग काय आहे, जे आपण शब्द वर्तमानपत्रात वाचतो ते दिलं. याच्या मुख्य रस्ता जो आहे अयोध्येचा, जो राजवाड्याकडे जाणार आहे, तो वेगळा आहे या सगळ्यापेक्षा. छोटे छोटे अनेक मार्ग आहेत, पण त्याच बरोबरीनं मुख्य रस्ता कसा आहे, तर त्या मार्गाच्या दोन्ही बाजूला उंच उंच वृक्ष लावलेले आहेत. याचं कारण काय, तर इतर मार्गांपेक्षा हा वेगळा करावा. आतापर्यंत ज्याचं नाव राजपथ होत ते कर्तव्य पथ व्हावं, याचा करता प्रयत्न झाले का सगळे. आणि अयोध्या नगरीमध्ये जी घर आहेत ना, त्यांचं वर्णन काही 2 मजली आहेत, काही 3 मजली आहेत, काही 7 मजली आहेत.
बघा खूप जवळ राहतात तसं नाही बघा, वैयक्तिक घर आहे. रोज या घरांसमोर सडा संमार्जन होतं, सुंदर रांगोळी काढली होती, मोत्याची तोरणं बांधली आहेत घराला. रम्य उपवने जागरंगति नित्य गायने जागरंगति नित्य गायने मृदंग वीणा नित्य नादती अदगान गरी हरि अदगान गरी हरि अयोध्या मंदिर मिलन गरी अयोध्या मंदिर मिलन गरी अयोध्या मंदिर मिलन गरी. अनेक महाद्वारे आणि केवळ महाद्वारात असं नाही तर अनेक वेगवेगळी यंत्रसामुग्री या नगरीमध्ये सामावलेली आहे. शस्त्रास्त्र यांचं मोठी मोठी गोदाम आहे अयोध्येमध्ये आणि सर्व कलांचं ज्ञान देणाऱ्या पाठशाळा या अयोध्येमध्ये, म्हणजे 14 विद्या 64 राजा म्हणतो त्या सगळ्यांच्या ज्ञान देणाऱ्या वेगवेगळ्या शाळा आहेत अयोध्येमध्ये. अनेक प्रासाद आहेत, अनेक उंच घरं जी आहेत ना, त्याला पूर्वीचे काही रंग कसे तयार करायचे माहितीये का? त्यावेळेस ते काही एशियन पेंट वगैरे नव्हतं. पांढरा रंग कसा तयार करायचा माहितीये का? प्रत्यक्ष मोती कुटायचे आणि ते विशिष्ट ज्याला केमिकल म्हणतो सोप्या मराठीमध्ये, त्या केमिकल मध्ये मिक्स करायचे आणि त्याचा रंग यायचा तो मोतिया कलर, किंवा चुन्यामध्ये तो मिक्स करायचा म्हणजे त्याचा पांढरा रंग. असं अशी रत्न बारीक 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 करायची आणि त्याचे वेगवेगळे रंग तयार करायचे असे उल्लेख आहे रामायणामध्ये. आणि ते रंग घरांना दिलेले आहेत. आपण एक मोत्याची अंगठी घालतो तर केवढी मिरवतो बघा. अयोध्या मंदिर मिलन गरी अयोध्या मंदिर मिलन गरी. स्त्रिया पतिव्रता पुरुष निधानिक पुत्र उपजती निज कुलदीपक. स्त्रिया पतिव्रता पुरुष निधानिक पुत्र उपजती निज कुलदीपक. निशंसना गुणी गुणी नानास्तिक निशंसना गुणी गुणी नानास्तिक. अतृप्तीचा गुणेन वावर नगरी घरी अंतरी नगरी घरी अंतरी. अयोध्या मंदिर मिलन गरी अयोध्या मंदिर मिलन गरी अयोध्या मंदिर मिलन गरी. माणसं कशी होते माझ्या आयुष्यातली? स्त्रिया पतिव्रता होत्या आणि पुरुष होते ना ते धार्मिक होते. बरं
नुसते धार्मिक नव्हते, ते वीर सुद्धा होते असं म्हणजे दशरथ राजांची जी गोष्ट आपण ऐकतो, आपण ऐकणार ना पुढे श्रावण. तर दशरथ राजे जसे शब्दवेदी होते तसे अनेक जण होते या राज्यामध्ये असा उल्लेख आहे. शब्दवेद करून बाण सोडण्यात अनेक जण तळवेचे काळात होते, पण ते असहाय्य, दुर्बल आणि युद्धात पळून जाणारे असे जे लोक होते त्यांच्यावर कधीही बाण चालवत नसत. शस्त्राचा प्रयोग करण्याकरता ते अत्यंत कुशल होते, पण जो युद्धात घाबरलाय त्याला मारायचं नाही ही युद्धनीती त्यांच्याकडे होती. अशा वीरांनी ती नगरी अक्षरशः गजबजून गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं तर नास्तिक कोणी नव्हतेच. असं सांगतात की अयोध्येमध्ये दुपारच्या वेळेला संपूर्ण नगरीमध्ये कोणी उपाशी राहिलाय असं नसेच म्हणाले. का तर दुपारचा जो प्रसाद भोजन आहे आपल्याकडचं भोजन तयार झालं की त्या घराचा जो मुख्य माणूस आहे कर्ता पुरुष तो यायचा बाहेर, घराच्या दारावर उभा राहायचा आणि थाळीला ठेवायचा. आपण केला ना थाळीला सगळ्यांनी, थाळीला केला की नाही. आणि काय करायचा सांगायचा की या अयोध्येमध्ये जर कोणाचं भोजन राहिलं असेल तर ऐका, आमच्याकडे पाक सिद्धता झालेली आहे, तेव्हा कोणीही उपाशी राहिला नको. आम्ही आता भोजनाला बसणार आहोत, त्यापूर्वी तुम्ही आमच्याकडे या आणि भोजनाचा आस्वाद घ्या. काय नगरी बघा. त्याच्यामुळे त्यांची जी पुढची पिढी होती ना, कुलदीपक ज्याला आपण म्हणतो ना, ते खरंच कुलदीपक होते, दिवे लावणारे नव्हते. आणि या सगळ्यांचा राजा पण होता असं म्हणून विचारा तर तो राजा म्हणजे राजा दशरथ धर्मपरायण विश्वाकुल कीर्तिभूषण राजा दशरथ धर्मपरायण ज्ञानगरीचे करितो रक्षण ज्ञानगरीचे करितो रक्षण चंद्रसा नगरी रसा चंद्रसा नगरी रसा सूर्य रसा सुंदरी सूर्य रसा सुंदरी अयोध्या मंदिर नगरी अयोध्या मंदिर आकाशामध्ये पौर्णिमेचा जसा दिसतो ना, एकदा त्या चंद्राचा उदय आकाशामध्ये झाला की कितीही चांगलं चांगलं पडू दे ते त्या चंद्रासमोर फिक्क वाटत. म्हणून म्हणाले कसा आहे हा राजा, गृही इंद्रचा. आपल्या घरामध्ये इंद्र कसा दिसतो म्हणजे आकाशामध्ये पूर्ण चंद्र जसा
शोभून दिसतो तसा हा दशरथ राजा शोभून दिसत होता. आणि इंद्र कसा सभेमध्ये शोभून दिसावा राजसभेमध्ये, तसा नगरामध्ये हा दशरथ राजा शोभून दिसायचा. कशाप्रमाणे सूर्य दशा संकरी, अवकाशामध्ये जेव्हा बरोबर दुपारच्या 12 वाजता तो सूर्य प्रखर असा, ज्याच्याकडे आपण पाहू शकत नाही, उभं शकत नाही त्याच्या सूर्यप्रकाशामध्ये, तसा युद्धामध्ये दशरथ राजे शोभून दिसायचे असा उल्लेख आहे. एका ठिकाणी असा उल्लेख आहे की दशरथ असं नाव का पडलं त्यांना, तर शत्रूचे 10,000 रथ, या 10,000 रथांशी राजे एकट्याने लढायचे, म्हणजे काय ताकद असेल कल्पना करा. आणि म्हणून ते दशरथ राजाला ती पदवी मिळाल्यासारखं नाव मिळालंय. असे दशरथ राजे, काय त्या अयोध्येचे वैभव, असा राजा अयोध्येला मिळाला. आणि या दशरथ राजाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, आता काही ठिकाणी दशरथ राजांना 340 राण्या सांगितल्या, काही ठिकाणी 350 आणि काही ठिकाणी 360. तर आपण काही ठिकाणी म्हणजे ज्या नेहमी ऐकतो त्या या 3 राण्या. हा फरक असा करताय किंवा एवढ्या राण्या दशरथ राजांना एवढ्या करतायत राज्याची व्यवस्था व्यवस्थित चालावी म्हणून ही पद्धत आहे पूर्वीच्या काळची. किंवा युद्धात हरल्यानंतर एखादा राजा जर मरण पावला, शत्रू राजा, तर त्याला जर कन्या असेल तर तिला सन्मान वागणूक मिळावी म्हणून जो जिंकलेला राजा आहे तो तिच्याशी विवाह करायचा. म्हणून ही राण्यांची संख्या एवढी सांगितलेली आहे. साथीदार तयार असेल ना की बुवांचं काम सोडतो. 3 राण्या आहेत दशरथाला, पण 3 राण्या जरी असल्या तरी एक शल्य की उतार वय झालेलं आहे तरी सुद्धा पोटी पुत्र आहे अपत्याने. यातल्या
आपण अयोध्येचं वर्णन उद्या पुढे पाहणार आहोत. कोण कोण मंत्री आहेत अयोध्येमध्ये, ते कोणत्या कोणत्या विषयामध्ये तयार आहेत, कशा कशा प्रकारे राजाला ते सल्ले देत आहेत. नाहीतर हल्लीचे लोक बघितले कशा प्रकारे सल्ले देत आहेत की आपल्याला वाटतं की नाही त्यांनी कधीतरी रामायण ऐकलं पाहिजे. आता शपथविधी झालाय, एकदा ठेवलं पाहिजे मंत्रालयात रामकथा. कौशल्या माता, मला आजीने विचारलं होतं बरं का, कुठले नक्की तो भरत गेला आपल्या मामाकडे, म्हणजे नेमका कुठे गेला नाही का, आपल्याला हे प्रश्न पडले पाहिजेत बरं का, तर आमच्या सगळ्यांना अभ्यास करायला जरा काहीतरी संधी मिळते. म्हणून जी माहिती मिळाली तेवढी फक्त सांगतो, त्याच्यानंतर थांबूया. कौशल देश जो सांगितलाय ते कौशल्या मातांचं जन्मस्थान जे आहे ते सध्याचं जे छत्तीसगड आहे, त्या छत्तीसगड मध्ये रायपूर जिल्हा, त्यातलं चंदनापुरी किंवा चंदनाखुरी, आता तिथे खुरी आहे पण तो अपभ्रंश असावा, तर ते चंदनाखुरी गाव हे कौशल्या मातांचं जन्मस्थान सांगितलंय. तो सगळा देश कौशल म्हणून सांगितलाय. वडिलांचं नाव सुकौशल असं एका ठिकाणी भानुमंत सांगितलंय. रामायणामध्ये भानुमंत असा उल्लेख आहे कौशल्या मातांच्या वडिलांचा. आणि आईचं नाव आहे अमृतप्रभा. सुमित्रा देवी ज्या आहे त्या आपल्याला माहिती आहे काशी नरेशांची कन्या आहे, त्यामुळे तो प्रदेश आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि आता मुख्य त्यांचा प्रश्न होता की भरत नेमका कुठे गेला, आजोळी गेला म्हणजे कुठे गेला, तर तो केकय देश सांगितलाय किंवा कैकय देश असं सांगितलंय. अश्वपती वडिलांचं नाव आहे त्याच्या, आणि शुभलक्ष्मणा किंवा शुभलक्षणा असं मातेचं नाव सांगितलंय. हा जो देश आहे किंवा हा जो भाग आहे सगळा, तो सध्याचं जे पाकिस्तान आहे त्यातलं झेलम नदी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर झेलम, शहापूर आणि गुजरातचा काही भाग, त्याच्यानंतर पंजाब मध्ये जो गंधार म्हणून जुन्या किंवा अखंड भारतात जर आपण गंधार पाहिला असेल तर त्यातला काही भाग, हा सगळा प्रदेश ही राजधानी म्हणून सांगितली, तो कोसल देश सांगितला. त्यातलं गिरिब्रज नावाचं ठिकाण, काही ठिकाणी त्याचं नाव गिरिजात असं आहे, हा पण अपभ्रंश असेल. थोडक्यात सध्याचा जो पाकव्याप्त पंजाब आहे, त्या पाकव्याप्त पंजाब प्रांताला कौशल असं म्हटलेलं आहे. तर कौशल्या माता ह्या कैकेयी माता त्या ठिकाणच्या आहे. म्हणजे भरत जी मामाकडे कुठे गेले होते, तर तो सगळा भाग आहे. त्यांनाही वाटलं होतं मामाच्या गावाला जाऊया, म्हणून ते त्या ठिकाणी गेले होते कोमल वाचा म्हणून, आणि मग दोन्ही आरत्या म्हणून आणि थांबले. हे वाटत मी आज ते स्टेपलर आणायचं विसरलो. हा त्याला एक द्या. दोन्ही सेम चालत ना. दोन्ही कागद द्या, आरतीची आणि
म्हणजे मग सोपं होईल. इकडे पुढे द्या टाका. कोमल वाचा देवा निर्मल करणी देवा प्रसंग मूर्ति देवा रूप करामत देवा चित्तकारक देवा सुखकारक देवा अंतरकारक देवा गौतम मैत्री देवा विद्यावैभव देवा सुरासीनता देवा आगोपी देवा भजन करे देवा देवा दास बने देवा संकीर्तन देवा कलाप गोदी देवा माता देवा कलिकधारी देवा प्रसारमुद्रा देवा भारत कामद देवा हस्तकटारी देवा चित्तकरामत देवा प्रबंध सरणी देवा मनोहर देवा साधनपण देवा बहुत कांतर देवा दासमये सद्गुणा गुणमद देवा साधन दीक्षा देवा प्रियकरा देवा अभेदवंती देवा आत्मनिवेदन देवा सर्वकामद देवा अर्थारोहण देवा संयम संगति देवा अलिप्तपणमद देवा देवा अनन्य सेवा देवा भजन पूमद देवा दासमने कद देवा दासमने मद देवा दासमने मद देवा. आरतीची तयारी करा. ते नंतर बोलायला तरी चालेल. आरती लावा म्हणजे मग आरती झाल्यावर बोला करता येईल. आमच्या ताई नुकत्याच ह्याला तिरुपतीला जाऊन आल्या, त्यामुळे आरतीनंतर सगळ्यांनी बालाजीचा प्रसाद घेऊन जायचं. आरती करता वगैरे वगैरे.
भारती भारती सदाय सदाय भारती भूमंड सिंधुधरणी राधे ब्रह्मांड राधे भुवनी सुवर्णी शरणागमनी जय देव जय श्री हनुमान तुमसे निकलाए नदी को गंगा तुमने पाताल सकला नीलमणि देव राधे प्रभु रामी राम दासा जय देव जय श्री हनुमान तुमसे निकलाए नदी को गंगा त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव शरणं त्वमेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा प्रयात्मना करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं रामचन्द्रं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपालं जानकीनाय रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे रामचंद्र भगवान की जय महारुद्र भगवान की जय 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 वीर साथ उपासनेला गुणचारवावे भूले वसंतात सदा नमामि सत्कर्मयोगे वयखानभावे सर्वामुखी मंगलो जय वीर साथ